डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी। 8वी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। IIT JEE नीट नवीन व प्रशस्त इमारत, 50,000 स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स प्रशिक्षण। नर्सरी ते इयत्ता 8वी प्रवेश सुरू। आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी महाराष्ट्र राज्य व खानापूर तालुक्याच्या वतीने विट्यात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्रीरामनवमी निमित्त आयोजकांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होतं। या कार्यक्रमास बऱ्याच भाविक भक्तांनी हजेरी लावली होती। या उत्साहात महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आचार्य संतोष यादव, ॲडव्होकेट प्रमोद भारते, हनुमंत खिलारे, सुहास कुलकर्णी व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज। ज्यावेळेला त्यांची अयोध्या त्यांचं लग्न झालं आणि सीतामातेबरोबर ते एकत्र होते, त्यावेळेला सीतामाता म्हणली की मला अयोध्या फिरून दाखवा। त्याला रामाने नुसतं डोळ्यानं सांगितलं ठीक आहे, मी तुम्हाला अयोध्या दाखवतो। आणि सीतामाताला बरोबर घेतलं आणि ती दुर्बिणीतून बघत होती। राम आणि सीतामाता बरोबर गेली आणि त्यांनी त्या दुर्बिणीतून दाखवलं तर ती अयोध्या नगरी सीतामाता बघत होती। आणि बघता बघता तिला अचानक एक कमरेला बाळ घेऊन साडी फाटलेली त्या अयोध्येत स्त्री अशी चालताना दिसली आणि सीतामाता रडायला लागली। म्हणजे एवढं मोठं आपलं वैभव, एवढं मोठं राज्य आणि अशा राज्यात एवढी गरीब स्त्री राहते की मला सहन होत नाही। म्हणजे तिने लगेच तिथल्या लोकांना बोलवलं, राम आपले बघत उभा राहिलो की बाबा ऐकू कशी असावी। आणि त्या बोलवलं, लक्षात गेले आणि त्या घेऊन आले, त्यांना तिथं बसायला लावलं म्हणजे हे सखी बस, तिला बसायला टाकलं आणि तिच्या बाळाला कडेवर घेतलं, तिला बसवलं। तसं त्या सखीच्या म्हणजे जी आली होती गरीब स्त्री, तिच्या डोळ्यात नाश्रूया एवढ्या मोठ्या राजाची गाणी म्हटली आणि मला किती आदरानं बोलायची, मला किती मान सन्मान देते आणि तिच्या डोळ्यात नाश्रू आला। तिला विचारलं तुझी ही अवस्था कशी झाली? म्हणजे मला ज्या नवऱ्याच्या घरी दिलं त्या नवऱ्याला आजार झाला आणि त्याचा मृत्यू झाला। कालांतराने मी माझ्या आई वडिलांकडे गेली, आई वडील माझे आजारी होते आणि आजारी असताना मला त्यांनी काय म्हणजे सांभाळलं नाही।